हॅलो स्टुडंट्स, आपण मागच्या लेक्चरमध्ये बेनिफिट्स ऑफ बेसिक मेकॅट्रॉनिक सिस्टीम किंवा मेकॅट्रॉनिक सिस्टीम जे आहे त्याचे बेनिफिट्स आपण बघितले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण ओपन लूप कंट्रोल सिस्टीम, क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम आणि त्यानंतर डिझाईन प्रोसेस ऑफ मेकॅट्रॉनिक सिस्टीम हे जे टॉपिक्स आहेत हे कव्हर करणार आहे. आणि आज आपलं हे जे युनिट आहे, युनिट नंबर 1, ते संपून जाईल. तर ॲक्च्युली कंट्रोल सिस्टीम म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओपन लूप आणि क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम माहिती करण्याआधी, तर ज्या सिस्टीमला आपण कंट्रोल करू शकतो त्याला कंट्रोल सिस्टीम असं म्हणतात. म्हणजे काय करू शकतो, तर बघा, ह्युमन बिईंग, आपलं जे नर्वस सिस्टीम आहे ती एक कंट्रोल सिस्टीम आहे. आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती एक कंट्रोल सिस्टीम आहे. तशा वेगवेगळ्या आपली जी ह्युमन बॉडी आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या कंट्रोल सिस्टीम्स आहेत. तर त्या तशाच टाईपच्या सिस्टीम या ऍक्च्युअल मशीन्समध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये यूज होत असतात. तर ओपन लूप सिस्टीम म्हणजे काय, ओपन लूप कंट्रोल सिस्टीम म्हणजे काय आणि क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम म्हणजे काय. तर कंट्रोल सिस्टीम कशी वर्क करते त्यासाठी एक नर्वस सिस्टीमचं तुम्हाला किंवा एक एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यामध्ये बघा, ब्रेन जो आहे तो कंट्रोलर असतो कंट्रोल सिस्टीम मध्ये. त्याचे काही स्पेसिफिक ब्लॉक्स आहेत. तर ब्रेन जो आहे तो कंट्रोलर असतो. आपले जे मसल्स आहेत ना, ते आपले जे सेन्सिंग ऑर्गन्स आहेत, म्हणजे 5 सेन्सेस असतात ह्युमन बिईंगकडे. आपण टेस्ट सेन्स करू शकतो आपण विथ द हेल्प ऑफ युअर टंग. नंतर आपण स्मेल सेन्स करू शकतो विथ द हेल्प ऑफ नोज. देन वी कॅन हिअर विथ द हेल्प ऑफ अवर इयर्स. So that is one of the sense. Third sense. Fourth sense is your eyes. You can see with your eyes. So that is your fourth sense. And fifth one is your skin. So by touching, you can sense whether the object is hard or soft or something else. So that is the fifth sense. तर असे 5 सेन्सेस असतात आपले. तर आपण एखादी गोष्ट, आता तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि तो तवा पूर्ण गरम झालेला आहे की नाही किंवा गरम झालेला आहे की नाही हे तुम्हाला कसं कळेल, ज्यावेळेस तुम्ही त्याच्या जवळ हात न्याल त्यावेळेस त्यातनं जी काही वाफ येते त्याच्यावरनं कळून जातं तुम्हाला की हाताला थोडी वाफ लागली की समजतं तवा गरम आहे की नाही ते. आणि नाही लागली तर तुम्ही म्हणाल की तवा गरम नाहीये. आणि जर तवा गरम असेल तर तुम्ही त्याच्याजवळ हात न्याल का? नाही. तुम्ही जर डायरेक्ट टच केला त्याला आणि पटकन हात तुमचा मागे होतो. या सगळ्या प्रोसेसमध्ये ऍक्च्युली काय काय इन्व्हॉल्व्ह आहे, तर एक तर तुमची स्किन इन्व्हॉल्व्ह आहे, दुसरा तुमचा हँड इन्व्हॉल्व्ह आहे, त्याचे मसल्स इन्व्हॉल्व्ह आहेत, आणि थर्ड इन्व्हॉल्वमेंट इज ऑफ युअर ब्रेन. सो ब्रेन ते सेन्स करतं की ते स्किन जरी सेन्स करत असेल तरी ब्रेनला तो सिग्नल जातो की तवा गरम आहे, आणि तो हात, मग तो ब्रेन जो आहे तो हाताला सिग्नल देणार की तू हात पटकन मागे घे, नाहीतर तुझा हात भाजेल. सो दॅट इज युअर कंट्रोल सिस्टीम. ठीक आहे. सो तर ही जी आहे ही क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम आहे. ऍक्च्युली कंट्रोल सिस्टीमचे 2 टाइप्स आहेत, ओपन लूप कंट्रोल सिस्टीम आणि क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम. ओपन लूप कंट्रोल सिस्टीम जी असते त्यामध्ये फीडबॅक जो पार्ट आहे तो नसतो. म्हणजे फीडबॅक म्हणजे काय, तर आउटपुटचा काही पार्ट हा इनपुटला दिलेला असेल तर त्याला फीडबॅक असं म्हटलं जातं. तर ओपन लूप सिस्टीम मध्ये फीडबॅक हा पार्ट नसतो आणि क्लोज लूप सिस्टीम मध्ये तो असतो. ओपन लूप सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये एक कंपॅरिझन होत असतं, कंपॅरेटर त्यामध्ये असतो, जो क्लोज लूप सिस्टीम मध्ये असतो, ओपन लूप मध्ये नसतो. तर आपण 1 बाय 1 बघू आणि पुढे आपण डिफरन्स पण बघू त्याचा. So what is open loop system? So basically in open loop system, output does not affect the function of entire system. म्हणजेच काय, part of output is not given to the input. Basically output is dependent on only input. That is your open loop control system. तर ओपन लूप कंट्रोल सिस्टीमची ही ब्लॉक डायग्राम आहे. याच्यामध्ये एक कंट्रोलर आहे, एक ऍक्च्युएटर आहे आणि एक सिस्टीम आहे जी ऍक्च्युएटर काय करेल, तिला हँडल करेल. सो दॅट इज युअर ओपन लूप कंट्रोल सिस्टीम. सो त्याचं एक्झाम्पल जर तुम्हाला बघायचं असेल तर ते आहे स्ट्रीट लाईट सिस्टीम. कॉमनली अ सिस्टीम दॅट इज युझिंग अ टायमर. याच्यामध्ये टायमर लावलेले आहेत. सकाळी 7 वाजता लाईट ऑन होत असेल आणि सकाळी 7 वाजता लाईट बंद होणार, संध्याकाळी 7 वाजले तर लाईट ऑन होणार. मग त्यावेळेस उन्हाळा असो की हिवाळा असो, ऍक्च्युली हिवाळ्यामध्ये संध्याकाळी 5:30-6 वाजताच अंधार होतो आणि हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये रात्री 8 वाजेपर्यंत सुद्धा तुम्हाला उजेड पाहायला मिळेल. तरी पण त्याच्यामध्ये टायमर असल्यामुळे त्याचा टायमिंग फिक्स आहे. तो 7ला ऑन करणार, सकाळी 7ला बंद करणार. सो दॅट इज युअर ओपन लूप कंट्रोल सिस्टीम. याच्यामध्ये लाईट किती उजेड आहे हा फीडबॅक घेतला जात नाही वाईल टर्निंग ऑन दी लाईट्स. ठीक आहे. सो बेसिकली इन दिस सिस्टीम दे विल टर्न ऑन अँड ऑफ ॲट स्पेसिफिक टाइम. त्यांचे टायमिंग फिक्स आहेत, त्यावेळेस ते ऑन होतील आणि
ऑफ होतील, त्याचा ड्युरेशन जो आहे तो सेटअप केला जातो विथ द हेल्प ऑफ टायमर्स. ही एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये टायमर आहे, कंट्रोलर काय याच्यामध्ये टायमर. तो टाइम झाला की ऍक्च्युएटरला सिग्नल देणार, रिलेला सिग्नल देणार. रिले जो आहे तो नॉर्मली ओपन वरनं नॉर्मली क्लोज होणार आणि कनेक्ट होणार लाईटला, इलेक्ट्रिसिटी मिळणार आणि लाईट ऑन होणार. नंतर सकाळी 7 वाजले की पुन्हा कंट्रोलर काय करेल, सकाळी 7चा टाइम झाला की सिग्नल देणार रिलेला. जो सिग्नल क्लोज कंडिशनला होता तर तो नॉर्मली ओपन कंडिशनला येणार आणि लाईट जे होते त्यांना मिळणारी इलेक्ट्रिसिटी कट ऑफ होणार आणि ऑटोमॅटिकली स्ट्रीट लाईट जे आहेत ते ऑफ होणार. तर हे एक स्ट्रीट लाईट जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आहे ओपन लूप सिस्टीमचं. लेट अस सी व्हॉट इज क्लोज लूप सिस्टीम. सो क्लोज लूप सिस्टीमला फीडबॅक कंट्रोल सिस्टीम असंही म्हटलं जातं, कारण याच्यामध्ये आउटपुटचा काही पार्ट जो आहे तो इनपुटला दिला जातो, त्यामुळे आउटपुट अफेक्ट द कंट्रोल फंक्शन ऑफ एंटायर सिस्टीम. सो याच्यामुळे आउटपुट जे आहे ते अफेक्ट करतं कंट्रोल सिस्टीमला. तर तुम्ही म्हणाल की आपण ओपन लूप आणि मेकॅट्रॉनिक्स मध्ये आपण ओपन लूप आणि क्लोज लूप का स्टडी करतोय, तर बेसिकली तुमची जी मेकॅट्रॉनिक्स सिस्टीम आहे किंवा मशीन्स जे बनलेले असतात त्याच्यामध्ये कंट्रोल सिस्टीम असतात, कंट्रोलिंग एलिमेंट असतात, मेजरिंग एलिमेंट असतो, सेन्सर इज अ मेजरिंग एलिमेंट, कंट्रोलिंग एलिमेंट असतात, जसं ऍक्च्युएटर्स असतात तुमच्या मेकॅट्रॉनिक सिस्टीम मध्ये. त्यामुळे तुमची मेकॅट्रॉनिक सिस्टीम ही सुद्धा क्लोज लूप सिस्टीम असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला ओपन लूप आणि क्लोज लूप मधला डिफरन्स जो आहे किंवा त्या म्हणजे काय हे माहिती असणं जरुरी आहे आणि त्यामुळे आपण ओपन लूप आणि क्लोज लूप कंट्रोल सिस्टीमचा स्टडी करत आहोत. सो बेसिकली इन क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम आउटपुट अफेक्ट्स द एंटायर सिस्टीम. पूर्ण सिस्टीमवर त्याचा इफेक्ट होत असतो. का होत असतो, कारण त्याचा पार्ट जो आहे, आता इथे दिसतंय तुम्हाला, तर हा जो आउटपुटचा पार्ट आहे तो मेजरिंग इलेमेंट म्हणजे तुमच्या सेन्सरच्या थ्रू कंपॅरेटरला दिलेला आहे, जो कम्पेअर करेल रेफरन्स सिग्नलला आणि मेजरिंग मेजरिंग इलेमेंटचा जो सिग्नल आहे आउटपुट सिग्नल त्यांना कम्पेअर करेल आणि त्या दोघांचा जो डिफरन्स असेल तो कंट्रोलरला येणार, नंतर त्या ऍक्च्युएटरला जाणार आणि मग सिस्टीम ती आयदर ऑन ऑर ऑफ जे काही असेल स्टेटस त्याप्रमाणे ती ऑन किंवा ऑफ होणार. सो दिस इज युअर ब्लॉक डायग्राम ऑफ क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम. तर सेम एक्झाम्पल जे आहे क्लोज लूप सिस्टीम मध्ये पण आपण बघणार, दॅट इज स्ट्रीट लाइटिंग सिस्टीम, जे आपण ओपन लूप मध्ये पण बघितलं. आधी जे होतं ओपन लूप मध्ये तो टायमर यूज केलेला होता, आता याच्यामध्ये सेन्सर्स यूज केलेले असणार. सो याच्यामध्ये काय होणार, सेन्सर इनपुट इलेमेंट असेल याच्यामध्ये. सो ऑन ऑफ ऑटोमॅटिकली होईल. जो सेन्सर आहे लाईट सेन्सर तो डिटेक्ट करेल की किती अंधार आहे. अंधार झाला की तो जो रिले आहे त्याला तो नॉर्मली ओपन रिलेला क्लोज करणार म्हणजे इलेक्ट्रिसिटी त्याला कनेक्ट होणार आणि तो सिग्नल जो आहे तो तुमच्या याला मिळणार लाईटला आणि स्ट्रीट लाईट ऑन होणार. सकाळ झाली की तो म्हणजे ब्राईट आहे की डार्क आहे त्याच्यावरनं त्याचं वर्किंग असेल. सो डार्क असेल तर त्यावेळेस हा जो सेन्सर आहे तो वर्क करेल आणि सिग्नल देईल. ओपन असलेला रिले क्लोज होईल म्हणजे ऑन होईल आणि लाईट जे आहेत ते ऑन होतील. सकाळी मात्र उलट होईल त्यावेळेस काय होईल, हा जो सेन्सर आहे तो काय करेल, तो सेन्स करेल. त्याची रेफरन्स व्हॅल्यू या दोघांचा डिफरन्स जो काही असेल त्याच्याप्रमाणे कंट्रोलर सिग्नल देणार ऍक्च्युएटरला. रिले जो आहे तो ऑफ होणार आणि स्ट्रीट लाईट्स पण ऑफ होणार, क्लोज होणार, ओपन होणार रिले आणि स्ट्रीट लाईट्स काय होतील, ऑफ होतील. तर अशा पद्धतीने ही जी स्ट्रीट लाईट सिस्टीम आहे ही दोन्ही पद्धतीने आपण ऑपरेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ ओपन लूप सिस्टीम ॲज वेल ॲज क्लोज लूप सिस्टीम. बट क्लोज लूप सिस्टीम इज मोर युजफुल ॲज कम्पेअर्ड टू ओपन लूप सिस्टीम. कसं काय मोर युजफुल आहे, त्याच्यामध्ये टायमिंग जे आहेत ते फिक्स्ड नाही आहेत. क्लोज लूप मध्ये हिवाळ्यामध्ये लाईट्स लवकर ऑन होतील संध्याकाळी आणि सकाळी उशिरापर्यंत ऑन राहतील, पण उन्हाळ्यात तसं होणार नाही. उन्हाळ्यात लाईट्स जे आहेत ते उशिरा ऑन होतील आणि सकाळी लवकर ऑफ होतील. सो त्याच्यामुळे हा जो डिफरन्स आहे तो आणि हा जो कन्व्हिनियन्स आहे तो तुम्हाला ओपन लूप सिस्टीम मध्ये मिळत नाही, जो तुम्हाला क्लोज लूप सिस्टीम मध्ये मिळतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ओपन लूप आणि क्लोज लूप सिस्टीम आहे. तर यात आणखीन एक प्रकार आहे कम्प्युटराइज कंट्रोल सिस्टीम. तर याच्यामध्ये जो कंट्रोलर असतो तो कम्प्युटर असतो. सो ब्लॉक डायग्राम मध्ये थोडासाच डिफरन्स आहे. तर हा जो कंट्रोलर आणि कंपॅरेटर आहे ना, तर हे रिप्लेस केलेले असतात विथ दी कम्प्युटर. सो दॅट इज द ओनली डिफरन्स बिटवीन युअर रेग्युलर कंट्रोल सिस्टीम, क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम अँड कम्प्युटराइज्ड. बेसिकली याच्यामध्ये जे कंट्रोल होतं ना ते विथ दी हेल्प ऑफ कम्प्युटर होतं. सो दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज computerized control system. It is nothing but your closed loop control system. That's it. So now let us see the difference between open loop and closed loop control system.
सो ओपन लूप मध्ये फीडबॅक नसतो, तुम्हाला आधीच सांगितलं याच्यामध्ये फीडबॅक असतो. ही कमी ॲक्युरेट आहे, जसं तुम्हाला सांगितलं टाइम फिक्स आहे, सो ॲक्युरसीचा प्रश्नच येत नाही. इथे तसं नाहीये, ह्या बघणार ॲक्युरसी जास्त असणार इथे का, कारण हा डार्क आणि ब्राईटनेसच्या हिशोबाने लाईट जे आहेत स्ट्रीट लाईट जे आहेत ते ऑन आणि ऑफ करतो, त्यामुळे दिस इज मोर ॲक्युरेट as compared to open loop system. This is very simple as there is no feedback and sensors, so it is simple, but here it is complicated as compared to open loop because they are using comparator, they are using sensor, measuring elements are there, and that is why it becomes more complicated as compared to open loop system. Optimization in control system is not possible, but here it is possible. We can optimize this, right? It is easy to maintain and cost is less, but this is difficult to maintain and cost is more. Why difficult? Because it is complicated. That is why it is difficult to maintain, and that is why cost is also more because this is complex. Number of blocks वाढले, याच्यामध्ये number of elements वाढले, त्याच्यामुळे number of components वाढले, त्याच्यामुळे cost obviously वाढणार आहे. याच्यामध्ये मात्र cost जी आहे ती कमी आहे. जरी याची कॉस्ट वन टाइम जास्त असली, आधी पण मी तुम्हाला सांगितलं या गोष्टींमध्ये वन टाइम इन्व्हेस्टमेंट जास्त असतं, मात्र विथ द टाइम पिरियड तुम्ही बघितलं तर ही जी कॉस्ट आहे ती कमी होणार आहे. ठीक आहे. सो ओपन लूपचं एक्झाम्पल आहे CD डेक किंवा डिजिटल थर्मोमीटर जे आहेत, हे ओपन लूप कंट्रोल सिस्टीमचे एक्झाम्पल आहेत. क्लोज लूपचं ऑटोमॅटिक वॉटर लेवल कंट्रोल किंवा वॉशिंग मशीन हे जे एक्झाम्पल्स आहेत हे क्लोज लूप सिस्टीमचे एक्झाम्पल्स आहेत. सो हे क्लोज लूप सिस्टीमचे एक्झाम्पल आहे. वॉटर लेवल कंट्रोल, याच्यामध्ये बघा हा जो पिव्होट आहे किंवा हॉलो बॉल आहे, हा पिव्होट आहे, हा भरला जाईल, हा जोपर्यंत ओपन आहे क्रॉस झालाय बघा, तर इथून पाणी पास होणार, टॅप जे आहे ते इथून, आणि मग त्यानुसार यामध्ये वॉटर जे आहेत ते पोअर होणार. हळूहळू हळूहळू हा बॉल जो आहे तो वर येणार, हे क्लोज होणार आणि त्याच्यामुळे वॉटर इनपुट जे ते ऑफ होणार ऑटोमॅटिकली. ठीक आहे. सो दिस इज युअर क्लोज लूप कंट्रोल सिस्टम. सो हिअर water level in a tank is a controlled variable. Then reference value is initial setting of the float, जी इथे स्ट्रेट लाईन असेल ती रेफरन्स व्हॅल्यू आहे, त्याच्याशी कम्पेअर होणार. तो स्ट्रेट झाला इथे हा क्लोज करून टाकेल याला इनपुटला, अँड हेन्स वॉटर इनपुट इज स्टॉप. ठीक आहे. कंपॅरिझन एलिमेंट इज द लीवर. सो दिस इज युअर lever which is whose position is changing. Then error signal is difference between the ऍक्च्युअल अँड इनिशियल सेटिंग. ऍक्च्युअल सेटिंग ही अशी होती, स्ट्रेट होती, आता मात्र हा तिरपा आहे, तर दॅट इज युअर एरर सिग्नल. अँड ॲज देर इज एरर, सो दिस टॅप इज ऑन, अदरवाईज तो काय राहिला असता, ऑफ राहिला असतो. पिव्होटचा लिव्हर जो आहे ते कंट्रोल युनिट आहे. करेक्शन युनिट काय आहे, फ्लॅप ओपनिंग, हा ओपन झालाय की क्लोज झालाय ते करेक्शन युनिट आहे. प्रोसेस इज द वॉटर लेवल इन द टँक, दॅट इज युअर प्रोसेस. अँड मेजरिंग डिव्हाइस इज फ्लोटिंग बॉल. हा आणि लिव्हर हे जे आहेत हे मेजरिंग डिव्हाइसेस आहेत. सो दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ द सिस्टम. हिअर रेफरन्स लेवल, इनिशियल रेफरन्स लेवल अँड मेजर्ड व्हॅल्यू आर compared. So accordingly, if these are not equal, hence the pivot lever is in the position, so the flap is open. So this flap is open and water level in the tank is increasing because as the tap is open, so water is pouring inside the tank. That is why it is filling up, right? So this is the water level controller. Similarly, you can see the example of washing machine. This is your control unit. These are the correction elements: pump, valves, heater, and motor. Then washing machine drum process is here. Then water level, then valves for water temperature, drum speed, and whether door is closed or not. So if it is not closed, it will show that DO. So DO means door open. So we need to push it so that it will get closed and then system will start. If the drum speed is not, it will indicate the drum speed on the display. It will show the temperature level on the display. If it is not at that temperature, then the heater in the inside this particular system will be on and water get heated. Then water level is one of the output. So if the water level is not up to the mark, so again the pump is turned on and water comes inside that your washing machine, and hence this is your washing machine control system. Okay, so this is also a feedback system. Next is your vehicle speed control. So here
the controller is your brain, then actuator is your legs. If the brake is in near your leg, then that is your actuator. Muscles in the leg, फूट मसल्स जे आहेत ते ऍक्च्युएटर आहेत, किंवा हँड मसल्स, जर हँड ब्रेक असेल तर हँड मसल्स, टू व्हीलर असेल तर, फोर व्हीलर असेल तर पायाकडे असतो. सो त्याच्यामध्ये ते ऍक्च्युएटर्स असतील, पायाचे मसल्स. अँड प्लांट ऑर प्रोसेस काय आहे, तर याच्यामध्ये जे ब्रेक सिस्टीम आहे दॅट इज युअर प्लांट ऑर प्रोसेस. ब्रेक सिस्टीम, स्टिअरिंग हे जे आहेत हे तुमचे व्हेकल जे आहेत दॅट इज युअर प्लांट ऑर प्रोसेस. आणि सेन्सर काय आहेत, आईज आहेत. आता बघा याचं एक्सप्लेनेशन द्यायचं झालं तर किती सोपं आहे बघा. तर आपला एक स्पीड आहे, त्या स्पीडने आपण जातोय. समोर एकदम एखादा कुत्रा आडवं गेलं किंवा एखादा व्यक्ती समोर आला तर तुम्ही काय करणार, पटकन तो डोळ्याने सिग्नल घेणार, हा सिग्नल घेणार, ह्या स्पीडशी कम्पेअर करणार, इकडे कंट्रोलरला जाणार तो सिग्नल की अरे माणूस दिसतोय समोर, तो काय करेल, कचकन एक ब्रेक दाबेल. काय करेल, ऍक्च्युएटरला सिग्नल देईल. माणूस दिसल्याबरोबर कंट्रोलर कुणाला सिग्नल देईल, जे मसल्स आहेत ह्युमन बॉडीमध्ये, आयदर हँड मसल्स और लेग मसल, जिथे ब्रेक असेल तिथे तो सिग्नल दिल्यानंतर हा जो ऍक्च्युएटर आहे तो काय करेल, ब्रेक प्रेस करेल. ब्रेक प्रेस झाला की हा प्लांटर प्रोसेस काय होईल, अकॉर्डिंगली ते त्याची स्पीड जी आहे ती कमी होईल आणि काही वेळानंतर तो थांबेल. सो दिस इज युअर human vehicle speed control system, and that is closed loop system, right? So this is all about open loop and closed loop system. Now let us see the design process for mechatronic system. So there are number of stages here. So first stage is the need. So while designing a mechatronic system, कुठली mechatronic system ज्यावेळेस तुम्हाला डिझाईन करायची असते त्यावेळेस तुम्हाला नीड जी आहे ती आयडेंटिफाय करता आली पाहिजे. आता काही आयडियाज द्यायच्या झाल्या नीडच्या, बऱ्याचशा ऑलरेडी तुम्ही जर पाहिलं तर सोफिस्टिकेटेड किंवा सिम्प्लिफाईड होण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आता मार्केटमध्ये ऑटोमेटेड अवेलेबल आहेत, ज्या पूर्वी नव्हत्या. ठीक आहे. सो आता जसं त्याचं एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर पूर्वी जे दाढी करायचे त्याच्यासाठी रेझर जो वापरायचे त्याच्यामध्ये ब्लेड लावायला लागायचा. ठीक आहे. ब्लेड लावून दाढी केली जायची न्हाव्याकडे जाऊन. ठीक आहे. आता तसं नाहीये. आता जे रेझर येतात ना ते ऍडजस्टेबल असतात. सो तो ऑटोमॅटिकली तुम्हाला कुठेच जखम न होऊ देता त्याची जी पोझिशन आहे ना ती ऑटोमॅटिकली चेंज होत असते. जसा तुम्ही चेहऱ्यावर फिरवत जाता तसा तो चेहऱ्यावर स्मूथली फिरत असतो. सो दॅट इज द नीड. ज्याने एक्सपिरियन्स केलं हे की नाही हा हर्ट करतोय किंवा याच्यामुळे लागू शकतंय, तर मला काहीतरी याच्यावर रिसर्च केला जायचे. त्याच्यानंतर ते जे ब्लेड्स आहेत ना त्याच्यावर रिसर्च झाली. नंतर ते दुसरे जे रेझर आहेत ना जे आता मार्केटमध्ये आहेत ते आलेले आहेत. सो दॅट इज द नीड. सो वी नीड टू फाइंड व्हॉट अवर सोसायटी नीड्स. अँड जेव्हा आपल्याला हे कळेल की नीड काय आहे सोसायटीची, त्यावेळेस आपण नवीन रिसर्च किंवा नवीन काहीतरी करायला लागणार. जसं आजकाल जो मला म्हणायचं आहे, एक म्हटलं तर हमाल भेटत नाही. जर तुम्ही दाना बाजारमध्ये गेलात तर तिथे हमाल भेटत नाही माल उचलायला किंवा गोण्या उचलायला. मग त्या केसमध्ये पोती जर उचलायची असतील, गोण्या उचलायच्या असतील तर तुम्हाला एक ऑटोमॅटिक आर्म किंवा काय म्हणतो कंट्रोलर बेस्ड आर्म वगैरे असं काहीतरी, किंवा आपण म्हणू शकतो रोबोटिक हमाल तुम्हाला तयार करावा लागेल. सो दॅट इज द नीड. काय गरज आहे तर सामान उचलायचंय, एका जागेवरनं उचलायचंय आणि दुसऱ्या जागेवर ठेवायचं आहे. सो दॅट इज द नीड. ठीक आहे. तर नेक्स्ट इज अनालिसिस द प्रॉब्लेम. आता हा प्रॉब्लेम जो आहे तो मी तुम्हाला सांगितलं नीड काय आहे त्याचं अनालिसिस करायला लागेल की त्याच्यासाठी काय काय लागणार आहे. त्यानंतर स्पेसिफिकेशन जे जे लागणार आहे त्याची लिस्ट केल्यानंतर आता आपल्याला एक कंट्रोलर लागेल, नंतर काही लिव्हर्स लिव्हर्स म्हणतात त्यांना, लिव्हर्स लागतील, गिअर्स लागतील. नंतर त्या रोबोटला तुम्हाला मुवमेंट करण्यासाठी व्हील्स लागतील. ते या सगळं झालं अनालिसिस. त्यानंतर त्याचे स्पेसिफिकेशन्स आपल्याला घ्यावे लागतील की किती वेट त्याने उचललं पाहिजे, त्यानंतर तसं आपल्याला त्याचं डिझाईन करता आलं पाहिजे. सो प्रिपरेशन ऑफ स्पेसिफिकेशन. देन जनरेशन ऑफ पॉसिबल सोल्युशन. काय काय सोल्युशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण बरेचसे सोल्युशन्स फाइंड आउट करू शकतो. कंट्रोलर बेस्ड करू शकतो किंवा आणखीन कम्प्युटराइज्ड करू शकतो किंवा मोबाईल ऑपरेटेड करू शकतो किंवा तुम्ही म्हणाल PLC बेस्ड करू शकतो. तर हे वेगवेगळे सोल्युशन्स आहेत किंवा आणखीन वेगवेगळ्या बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो. देन नेक्स्ट इज सिलेक्शन ऑफ सुटेबल सोल्युशन. ते या सगळ्यांमध्ये सुटेबल कोणतं आहे ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल, त्याच्यावर रिसर्च करावं लागेल आणि त्यानंतर सुटेबल सोल्युशन जे आहेत ते आपल्याला त्यातलं सिलेक्ट करावं लागेल. सुटेबल सोल्युशन मिळाल्यानंतर जे काही आपल्याला तयार करायचंय त्याचं डिझायनिंग आपल्याला करायला लागेल. सो प्रोडक्शन ऑफ डिटेल डिझाईन.
डिटेल डिझाईन तयार केल्यानंतर प्रोडक्शन ऑफ वर्किंग ड्रॉइंग. मग अकॉर्डिंगली आपल्याला जे वर्किंग ड्रॉइंग आहे त्याचं प्रोडक्शन करावं लागेल. सो दीज आर दी स्टेप्स while designing a mechatronic system. So design process. So let us see what is the design process. In designing mechatronic system, one of the steps is creation of a model of the system that predictions can be made regarding its behavior with reference to the input. So आधी तुम्ही कुठलंही सिस्टीम बघाल तर त्याच्यामध्ये आधी मॉडेल तयार करायला लागतं. छोटंसं प्रोटोटाइप तुम्ही तयार करता, ते जर प्रूव्ह झालं देन विल गो फॉर दी ऍक्च्युअल प्रोडक्ट. ठीक आहे. सो दॅट इज सगळ्यात आधी तुम्हाला ते मॉडेल तयार करून ते प्रूव्ह करावं लागेल. जर ते ओके असेल तर मग तुम्ही त्याचं मोठं व्हर्जन किंवा ऍक्च्युअल जे युजफुल व्हर्जन आहे ते तुम्हाला क्रिएट करता येईल. सो व्हॉट इज सिस्टीम? सो सिस्टीम अ box or a block diagram which has input and a output, only concerned with relationship between output and the input. So काय काय एक्झाम्पल्स आहे सिस्टीमचे बघा. आता ही एक एक्झाम्पल आहे स्प्रिंग. याच्यामध्ये फोर्स लावला तर स्प्रिंगचे एक्सटेन्शन होतं. ठीक आहे. सो इनपुट इज फोर्स, आउटपुट इज एक्सटेन्शन. सो रिक्वायर्ड सिस्टीम किंवा रिक्वायर्ड मॉडेल इज स्प्रिंग. Then here we want to convert electrical power into the rotation. So required system is motor. So because motor converts electrical power into the rotation. Then one more example is there, that is thermometer. This thermometer converts temperature into number of scales. So these are the examples of your system. So mechatronics design process काय आहे? 3 phases असतात. पहिलं असतं मॉडेलिंग अँड सिम्युलेशन. कम्प्युटराइज मॉडेल तयार करायचं, ते सिम्युलेट करायचं. ते जर प्रॉपरली वर्क करत असेल तर आपण त्याचं छोटं प्रोटोटाइप तयार करणार, छोटं मॉडेल तयार करणार. ऍक्च्युअल पहिलं जे मॉडेलिंग आहे ते कम्प्युटराइज मॉडेलिंग आहे. ते मॉडेलिंग मध्ये वर्क होत असेल तर आपण सिम्युलेशन त्याचं टेस्टिंग करणार त्याच्यामध्ये. ते जर झालं तर ते जर ओके असेल तर वी कॅन गो फॉर प्रोटोटाइपिंग. छोटं मॉडेल आपण त्याचं तयार करणार, प्रोटोटाइप तयार करणार म्हणजे. आणि लास्ट वन इज डिप्लॉयमेंट अँड लाईफ सायकल. मग ऍक्च्युअल त्याचं ओरिजिनल मॉडेल तयार करून त्याच्यामध्ये आपण वर्क करणार. ह्या ज्या 3 स्टेप्स आहेत त्याच्या आणखी सब स्टेप्स आहेत त्या आपण बघणार आहोत आता. सो मॉडेलिंग अँड सिम्युलेशन मध्ये काय येतं? सगळ्यात आधी रेकग्निशन ऑफ नीड, काय गरज आहे, काय रिक्वायरमेंट आहे. देन त्याप्रमाणे कन्सेप्च्युअल डिझाईन अँड फंक्शनल स्पेसिफिकेशन आपण घेणार. देन विल गो फॉर प्रिन्सिपल मॉड्युलर मॅथमॅटिकल मॉडेलिंग. सो किती इनपुट दिलं तर काय आउटपुट मिळायला पाहिजे ते आपण बघणार. अकॉर्डिंगली विल गो फॉर सिलेक्शन ऑफ सेन्सर्स अँड ऍक्च्युएटर्स. जे सेन्सर्स रिक्वायर्ड आहेत ते घेणार आपण. ऍक्च्युएटर आपण त्या पद्धतीचे सिलेक्ट करणार. त्यानंतर त्याचं डिटेल्ड मॉड्युलर मॅथमॅटिकल मॉडेलिंग करणार. सो with the help of this mathematical modeling, sensor, actuators and the functional specification, then we go for control system design and design optimization. Once it is completed and checked, then we'll go for prototyping. Prototyping म्हणजे काय? त्याचं छोटंसं मॉडेल तयार करायचं, त्याच्यावर सिम्युलेशन करायचं आणि डिझाईन ऑप्टिमायझेशन करायचं, पुन्हा चेक करायचं. ते झाल्यानंतर पुन्हा आपण काय करणार? सो बेसिकली हे सगळं झाल्यावर आपण हे मोठ्या याच्यात टाकणार आणि मग एम्बेडेड सॉफ्टवेअर, डिप्लॉयमेंट ऑफ एम्बेडेड सॉफ्टवेअर अँड लाईफ सायकल ऑप्टिमायझेशन. सो अशा पद्धतीने तुमची मेकॅट्रॉनिक सिस्टीम जी आहे ती डिझाईन केली जाते. Now let us see the advantages and disadvantages of mechatronic system. So basically your mechatronic system is cost effective and reliable product if you consider it as a one-time investment. But means for long term it is cost effective, but initially it is costly. So that is disadvantage. Then advantage is it has a high degree of flexibility and productivity. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण प्रोग्राम चेंज करू शकतो, आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण प्रोडक्ट चेंज करू शकतो. सो वॉट एव्हर वी वॉन्ट वी कॅन चेंज. इफ वी वॉन्ट वन ऑफ द सिस्टीम टू बी इन ऑफ कंडिशन, आपण त्याला ऑफ मध्ये ठेवू शकतो. बाकीचा जो पार्ट आहे मशीनचा तो वर्किंग मध्ये हवा असेल तर तो आपण वर्किंग मध्ये ठेवून बाकीची सिस्टीम जी आहे ती बंद ठेवू शकतो. सो बेसिकली इट गिव्स हाय डिग्री ऑफ फ्लेक्सिबिलिटी अँड productivity. Disadvantage काय आहे? तर imperative to have knowledge of different engineering fields for design and implementation. मेकॅट्रॉनिक सिस्टीम ज्यावेळेस तुम्हाला इम्प्लिमेंट करायची असेल त्यावेळेस तुम्हाला एकापेक्षा जास्त जे डिसिप्लिन्स आहेत म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, IT, देन कंट्रोल सिस्टीम, देन इलेक्ट्रिकल, या सगळ्यांचं नॉलेज तुम्हाला असावं लागेल. अँड दॅट इज बेसिकली इट्स व्हेरी डिफिकल्ट टू हॅव नॉलेज ऑफ ऑल दी disciplines, and that is why we can call it as a disadvantage of mechatronics system. So multidisciplinary knowledge is very important
in designing of mechatronic system. Advantages: greater extent of machine utilization. So basically you can utilize the machine for 24/7. Disadvantage: specific problem for various system will have to be addressed separately and properly. जर काही प्रॉब्लेम झाला वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये तर ते सेपरेटली आणि प्रॉपरली तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजेत, तरच तुमची सिस्टीम जी आहे ती प्रूव्ह होऊ शकेल. सो दॅट इज वाय दिस इज डिसएडव्हान्टेज ऑफ मेकॅट्रॉनिक सिस्टीम. नंतर पुढचा ऍडव्हान्टेज काय आहे, तर रिडक्शन इन कॅपिटल एक्सपेन्सेस ड्यू टू इंटिग्रेशन ऑफ कॉम्प्लेक्स सिस्टीम. तर आपल्याला ह्युमन बिईंग किंवा आणखीन जे एक्सपेन्सेस आहेत ते याच्यामध्ये कमी होतात का, कारण कॉम्प्लेक्स सिस्टीम आपण वन टाइम ऑलरेडी त्या मशीनमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. बट डिसएडव्हान्टेज काय आहे, तर हे सिस्टीम जी आहे ती तयार करण्यासाठी वन टाइम मात्र तुम्हाला हाय अमाऊंट यू नीड टू पे. सो दॅट इज युअर द डिसएडव्हान्टेज ऑफ युअर mechatronics system. So here we end with our unit number 1. So if you have any queries, you can post me. I will try to answer all your questions. So thank you, and see you in the next lecture with unit number 2. So till then, bye bye. See you.